नमस्कार. आज माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहात शपथ घेतल्यानंतर माझं मस्तक आज भारताच्या संविधानापुढे नतमस्तक झालेलं आहे. सर्वप्रथम मनापासून अभिवादन करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्याला, माँसाहेब जिजाऊंच्या शौर्याला, बाबासाहेबांच्या संविधानाला, ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागाला. आज खास करून मी सावित्रीची लेक म्हणून सावित्रीमाईंना मानवंदना देण्यासाठी आज त्या ज्या पद्धतीनं आडवं कुंकू लावायच्या, इरकलची साडी नेसायच्या, त्याच पद्धतीनं मी सभागृहात केले. कारण सावित्रीमाईच्या कपाळावरच्या आडव्या कुंकवानं अज्ञानाला आडवं केलं होतं आणि महिलांना गगनभरारी घेण्याचं बळ दिलं होतं. माझ्या कपाळावरची चंद्रकोर आणि नाकामधली नथ माँसाहेब जिजाऊंची मानवंदना आहे. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ग्रामीण भागातल्या महिला, शेतकरी महिला शेतात राबताना ज्या पद्धतीनं साधी कॉटनची इरकलची साडी घालतात, त्याच पद्धतीनं मी ज्या ग्रामीण भागातून येते, ज्या कष्टकरी समाजाचं मी प्रतिनिधित्व करते, आज त्यांच्यासारखीच बनून मी संसदेत देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले. कारण होय, मी आज जरी खासदार झाले तरीसुद्धा मला लाडक्या बहिणींचा, गरिबांचा, शोषितांचा, वंचितांचा, दलितांचा आवाज बनायचा आहे. सगळ्या महापुरुषांच्या आणि महामातांच्या चरणी नतमस्तक. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याप्रती अंतःकरणपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते की साहेब, स्वतःच्या लेकीला आमदार खासदार करणारे खूप नेते देशानं बघितले, पण एका गरिबाच्या लेकीला, एका भीमराज की बेटीला खासदार करणारं नेतृत्व तुमच्या रूपानं महाराष्ट्र आणि देश बघतोय. सर्वसामान्यांना असामान्य करणारं नेतृत्व हे माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं आहे. मी त्यांच्याकडे राज्यसभेची खासदारकी मागितली सुद्धा नव्हती, पण त्यांनी माझ्या संघर्षाचा, माझ्या शिक्षणाचा आणि माझ्या कष्टाचा सन्मान केला. देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस अशी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आज माझ्या शपथविधीसाठी महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय सन्माननीय दादाजी भुसे साहेब, माननीय योगेशजी कदम साहेब हे आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांची उपस्थिती ही माझ्या लढ्याला नैतिक बळ देणारी आहे. आजच नव्हे तर जेव्हापासून मी राज्यसभेच्या अगदी फॉर्मॅलिटीज करण्यापासून आले, त्यावेळेला राज्यसभेतले आमचे फ्लोअर लीडर ज्येष्ठ खासदार माननीय मिलिंदजी देवराजी यांनी मला सगळ्या गोष्टींच्यामध्ये अगदी भावाप्रमाणे मदत केली आणि एक विश्वास दिला की हो ताई, तुम्ही हे करू शकता. त्याचबरोबर आमचे संसदेतले गटनेते, तरुण, तत्पर, तडफदार आणि आंतरराष्ट्रीय विचारमंचावरती सुद्धा भारताचं नेतृत्व, भारताचं देशप्रेम उत्तुंग करणारं तरुण नेतृत्व माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याही प्रति मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि इतकाच शब्द आज माझ्या नेत्यांना, माझ्या पक्षाला आणि महाराष्ट्राच्या मातीला देणार आहे की जो विश्वास तुम्ही या गरिबाच्या लेकीवरती, भीमराज की बेटीवर दाखवला, तो सार्थ करण्यासाठी रक्ताचं पाणी करेन. महाराष्ट्राचा, लाडक्या बहिणीचा, गरिबांचा, शेतकऱ्यांचा आवाज बनण्याचं काम मी माझ्या राज्यसभेच्या कारकिर्दीच्या प्रत्येक दिवसात आणि प्रत्येक क्षणात करेन, एवढंच अभिवचन देते. धन्यवाद. ताई, तुम्ही शपथ घेतली, पण शपथ घेताना तुम्हाला थांबवलं गेलं. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, सावित्रीबाईंचं नाव घेतलं, तुम्हाला डबल शपथ घ्यायला लावली. माझं अस्तित्व हे छत्रपती शिवरायांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री यांच्या नावाच्या उल्लेखाशिवाय माझं अस्तित्व अपूर्ण आहे. आणि त्यामुळेच की ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला ज्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता दिली, त्या महापुरुषांच्या चरणी नतमस्तक होणं, ज्या शिवसेनेनं जातपात धर्म न बघता भीमराज की बेटीला संसदेमध्ये पाठवलं, त्या शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं ज्वलंत हिंदुत्व आणि लाडक्या बहिणींच्यासाठी अत्यंत कणखरपणानं उभे राहणारे आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाप्रती मानवंदना देणं हे मी माझं नैतिक कर्तव्य समजते. त्यामुळेच मी त्यांच्या नावाचा नामोल्लेख केला. परंतु मला वाटतं की राज्यसभेच्या नियमाप्रमाणे ते बसत नव्हतं, त्यामुळे दुसऱ्यांदा शपथ घ्यायला लावली. पण ठीक आहे, मला वाटतं की माझ्या भावना आणि माझी कृतज्ञता महाराष्ट्रापर्यंत पोहोचली असेल. तुम्ही म्हणलात की 16 तारखेपासून जे सेशन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये ज्योतिताईंना संधी दिली जाणार आहे भाषणाची, हे सेशन किती इम्पॉर्टन्स आहेत, याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये किती बदल होणार आहे आणि
महिला खासदारांना अशा प्रकारे भाषणाची संधी देणं या पाठीमागे नेमका विचार काय असतात? तुम्ही प्रश्न तुम्हाला नाही माझी इच्छा आहे की, आणि मी शिंदे साहेबांशी मी स्वतः माझं बोलणं झालं ह्या विषयावरती, की महिला आरक्षण विधेयक हे माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रासाठी, देशासाठी, सर्वसामान्य महिलांनाच्या हात आणखी बळकट करण्यासाठी, जास्त प्रतिनिधित्व देण्यासाठी खूप गरजेचे होते. आणि 16 पासून 18 पर्यंत एक ऐतिहासिक सेशन आहे लोकसभेत आणि राज्यसभेत, आणि म्हणून मला हे सांगण्यास खूप आनंद वाटतो की ज्योतिताईचा मेडन स्पीच, फर्स्ट स्पीच, मेडन स्पीच म्हणजे नॉन डिस्टर्ब्ड स्पीच, तिला भाषण देण्याची संधी मिळेल. आणि म्हणून मी ज्योतिताईंना मी ॲडव्हान्समध्ये सांगितलं की तुम्ही आजपासून 16पर्यंत तुम्ही प्रिपेअर करा. पहिलंच तुमचं भाषण असणार आहे महिला आरक्षणावर पाय ठेवल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन जे असणार आहे, स्पेशल सेशन असणार आहे, काय अनुभव? खरं तर आनंद हा वाटतोय की भारताचं अर्ध आभाळ असणाऱ्या महिलांना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळणार आहे, नारी शक्तीला वंदन होणार आहे. परंतु कुठलंही आरक्षण नसताना राज्यसभेची एकच जागा होती, महिलांचं रिझर्वेशनसुद्धा नव्हतं. पण जसं आत्ताच मिलिंदजींनी उल्लेख केला की 50% राज्यसभेमध्ये महिलांना आरक्षण हे माझ्या खासदारकीच्या माध्यमातून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेलं आहे. आज मला खूप आनंद वाटतोय की मला वाटलं होतं की कदाचित मला पावसाळी अधिवेशनापर्यंत थांबावं लागेल, परंतु आज मला ही संधी मिळते आहे की महिला आरक्षणाच्या विधेयकावरती सहभागी होईल. एक महिला म्हणून, एक आई म्हणून, आणि एक ताई आणि एक बाई म्हणून मला वाटतं की महाराष्ट्राच्या महिलांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील आणि या महिला आरक्षणाचं महत्त्व या संदर्भात मी नक्कीच अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं व्यक्त होईन असा मला विश्वास आहे. खरं तर हा खूप भावनिक करणारा किस्सा आहे. आई वडील माझ्यासोबत आहेत. काल ते पहिल्यांदा विमानामध्ये बसले आणि मुंबईला पण ते पहिल्यांदा आले होते जेव्हा मी प्रमाणपत्र घ्यायला गेले होते. आणि माझी आई एकनाथ शिंदे साहेबांना म्हणाली की साहेब आम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली तुमच्यामुळं. तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या आईला शब्द दिला होता की तुम्ही मुंबई पहिल्यांदा बघितली आहे, शपथविधीला, लेकीच्या शपथविधीला दिल्लीसुद्धा बघा. आणि साहेबांनी माझ्या आईवडिलांसाठी आणि कुटुंबासाठी विमान प्रवासाची सोय केली. पहिल्यांदा आईवडील विमानात बसले आणि आज ते सोबत आहेत. ही शिवसेना आहे, हा एकनाथ शिंदे साहेबांचं हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. आत्तापर्यंत आम्हाला वाटत होतं की राजकारण हे थोरा मोठ्यांचं काम आहे, राजकारणात बाप मोठा असावा लागतो, आडनाव मोठं असावं लागतं, घराणं संपत्ती मोठी असावी लागते. पण संघर्ष मोठा असला आणि एकनाथ शिंदे साहेबांसारखा मोठ्या मनाचा नेता जर पाठीशी असला तर गोरगरिबाची लीग संसदेपर्यंत पोहोचू शकते, संघर्षापासून संसदेपर्यंत पोहोचू शकते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचू शकते. हे फक्त एकनाथजी शिंदे साहेबांनी, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी, शिवसेनेमुळं हे दिवस आज आम्हाला बघायला मिळतात. आज आपण सभागृहामध्ये केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची भेट घेतली, त्याची चर्चा केली. काय धडा दिला तुम्हाला त्यांनी? काय सांगितलं की सभागृहात कसा चालला पाहिजे? खरं तर माझे वडील हे रामदासजी आठवले साहेबांच्या सोबत पॅन्थरमध्ये काम करत होते आणि आठवले साहेबांनी नेहमीच मला प्रेरणा दिली आहे लढण्यासाठी. आज सुद्धा त्यांनी आवर्जून म्हटलं की छान नळी साडी नेसून आलेली आहेस. त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि इथून पुढे कायम तुमच्यासोबत उभा आहे ही ग्वाही त्यांनी दिली. हिंदीमध्ये करू आपण, बाईट कर लो सेपरेटली. थँक्यू. हाँ करे ठीक है. मैं आज शिवसेना के राज्यसभा के फ्लोर लीडर होने के नाते मैं सबसे पहले हमारे नवनिर्वाचित राज्यसभा सांसद ज्योतिताई वाघमारे जी को औपचारिक रूप से उनको बहुत बहुत हमारे पार्टी की ओर से, हमारे पार्टी के वरिष्ठ मंत्री दादाजी भूसे जी की ओर से, योगेश कदम जी की ओर से, ज्योति वाघमारे जी, उनके पेरेंट्स, उनके परिवार के सभी सदस्यों को अपने दिल के गहराइयों से मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ. इसके साथ साथ मैं हमारे पार्टी के मुख्य नेता और महाराष्ट्र के बहुत ही लोकप्रिय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का, और इसके साथ साथ हमारे पार्टी के पार्लियामेंट्री पार्टी लीडर डॉक्टर श्रीकांत शिंदे जी का, मैं अपने दिल के गहराइयों से उनका भी आभार व्यक्त करना चाहूँगा कि उन्होंने एक बहुत ही साधारण परिवार से आए हुए एक बहुत ही उच्च शिक्षित महिला को पहली बार किसी भी फोरम में प्रतिनिधित्व करने का एक अवसर दिया है. मैं ज्योति वाघमारे जी से निवेदन करूंगा
कि वे आपको हिंदी में संबोधित करें। नमस्कार। आज का दिन मेरे ज़िंदगी का सबसे महत्वपूर्ण दिन है और आज भारत के सर्वोच्च सदन पर में शपथ लेने के बाद मेरा मस्तक संविधान के प्रति और छत्रपति शिवाजी महाराज, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और माता सावित्री, जिजाऊ माता रमाई के प्रति मैं नतमस्तक होती हूँ। मैं नतमस्तक होती हूँ डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के संविधान के प्रति और छत्रपति शिवाजी महाराज, जिन्होंने सभी लोगों को साथ लेकर स्वराज्य निर्माण किया और हम लोगों को लड़ने की प्रेरणा दी। मैं यहाँ पर मेरी दिल की गहराइयों से कृतज्ञता व्यक्त करना चाहूँगी हमारे नेता, महाराष्ट्र के डिप्टी चीफ मिनिस्टर आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब, जिन्हें महाराष्ट्र की 2.5 करोड़ लाडली बहनें अपना लाडला भाई मानती हैं। उनके प्रति कृतज्ञता ये है कि साहब खुद की बेटी को आमदार, खासदार, सांसद बनाने वाले बहुत सारे नेता हमने देखे हैं, लेकिन एक गरीब की बेटी को, एक भीमराज की बेटी को आपने सांसद बनाया। आपका दिल बहुत बड़ा है, मैं आपके प्रति कृतज्ञ हूँ। उसी के साथ साथ मैं हमारे संसदीय गठनेता आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत जी शिंदे साहब, इनके प्रति भी कृतज्ञता व्यक्त करती हूँ और मेरी इस शपथ विधि के लिए महाराष्ट्र के आदरणीय मंत्री महोदय नामदार दादाजी भुसे साहब, आदरणीय नामदार योगेश जी कदम साहब, ये अपना मौल्यवान समय निकालकर अपनी इस बहन को हौसला देने के लिए यहाँ पर उपस्थित हुए। मैं उनके प्रति भी मेरी कृतज्ञता व्यक्त करती हूँ। राज्यसभा के वरिष्ठ सांसद आदरणीय मिलिंद जी देवरा साहब, जिन्होंने एक भाई की तरह मुझे राज्यसभा के सभी नियमों के प्रति अवगत कराया, उनके प्रति भी कृतज्ञता व्यक्त करती हूँ। आज बहुत ही खुशी का दिन है। मेरे साथ मेरे माता पिता हैं, मेरे साथ मेरा परिवार है। कभी सपने में भी नहीं सोचा था कि देश के सर्वोच्च सदन तक पहुँचूंगी, क्योंकि मेरा सफ़र संघर्ष से शुरू हुआ, मेरा सफ़र शिक्षा से आगे बढ़ा, क्योंकि मेरे पिता ने मुझे हमेशा सिखाया कि बाबा साहेब अम्बेडकर ने तुम्हें कहा था कि शिका, संगठित हुआ और संघर्ष करा। मैं खुशनसीब समझती हूँ खुद को कि शिवसेना, एकनाथ जी शिंदे साहब, जिन्होंने हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का आदर्श आगे चलाया, न जाति देखी, न धर्म देखा, न पंथ देखा, न मेरी अमीरी गरीबी देखी, लेकिन मेरा संघर्ष और मेरी मेहनत को न्याय देते हुए एक गरीब की बेटी को आज उन्होंने देश के सर्वोच्च सदन में भेजा। उनके प्रति कृतज्ञ हूँ और मैं यहाँ पे कहना चाहूँगी कि आज जो भी मेरा पहनावा है, ये महाराष्ट्र के किसानों के, महाराष्ट्र की ग्रामीण औरतों को रिप्रेजेंट करती है। मैं खुद को सावित्री की बेटी समझती हूँ, क्योंकि अगर माँ सावित्री ने हमें पढ़ाया ना होता तो शायद हम यहाँ तक नहीं पहुँचते। मैं सावित्री, जिजाऊ माता रमाई, अहिल्या देवी के प्रति नतमस्तक हूँ और यही कहना चाहूँगी कि दिल्ली में भी हमारा मराठी बाणा, जो शिवसेना की आन बान शान और स्वाभिमान है, वो जिंदा रखूँगी और लाडली बहनों का, कामगारों का, किसानों का और उसी के साथ साथ जो दबे कुचले वर्ग, जिनकी आवाज़ शायद कभी इस मुख्य राजनीति के प्रवाह में पहुंच नहीं पाई, उनका आवाज़ बनने का प्रयास करूंगी और मेहनत करूंगी, रात दिन मेहनत करूंगी और आई प्रॉमिस हियर दैट आई विल ट्राई टू बिकम द वॉइस ऑफ द वॉइसलेस। थैंक यू। कभी आप जब सदन में आएंगे, शपथ ग्रहण के बाद पहला सेशन आएगा, उसमें महिला भी आएगा, उसको क्या करेंगे? मैं सबसे पहले देश के पंतप्रधान सम्माननीय नरेंद्र जी मोदी, गृह मंत्री सम्माननीय अमित जी शाह, इनका अभिनंदन करना चाहूँगी कि बहुत सारी राजनीतिक पार्टियों ने इतने साल महिला आरक्षण के सिर्फ खोखले वादे हमें दिए, लेकिन मोदी है तो मुमकिन है ये फिर एक बार महिला आरक्षण के प्रति, नारी शक्ति वंदना के प्रति हमें देखने को मिल रहा है। मैं यहाँ पर कृतज्ञ हूँ हमारे शिवसेना के मुख्य नेता डिप्टी चीफ मिनिस्टर आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब के प्रति, क्योंकि उनके मुख्यमंत्री पद के कार्यकाल में जितनी योजनाएं महिलाओं के लिए हुई, शायद उतनी योजनाएं किसी भी मुख्यमंत्री के कार्यकाल में ना हुई थी। लाडली बहन योजना से उन्होंने महिलाओं को आर्थिक सक्षम बनाया। उन्होंने सभी बहनों की जो हायर एजुकेशन है वो फ्री ऑफ कॉस्ट कर दी। उन्होंने उसी के साथ साथ लेक लाड़की महिला जन्म का
बेटी के जन्म का स्वागत करने की योजना बनाई और उसी के साथ साथ एक लाडली बहन को राजनीतिक दृष्टि से भी ताकत मिलनी चाहिए। इसी वजह से मेरी जैसे एक सर्वसामान्य बेटी को आज उन्होंने संसद भवन तक पहुंचाया, राज्यसभा तक पहुंचाया। तो मैं यही कहना चाहूँगी कि इस जो महिला आरक्षण के प्रति जो निर्णय होने वाला है, जो अधिवेशन होने वाला है, उसका मैं स्वागत करती हूँ। देखिए, मैंने जो कहा मैं उस बात को दोहराना चाहता हूँ कि महिला आरक्षण कानून पारित होने के बाद 2029 में देश के सभी विधान सभाओं में और लोकसभा में 33% यानी कि 1/3 आरक्षण महिलाओं के लिए होगी। लेकिन मैं शिंदे साहब को इसलिए धन्यवाद देना चाहता हूँ कि उनके नेतृत्व में ऑलरेडी हमारे राज्यसभा में 50% रिजर्वेशन महिलाओं के लिए। इससे क्या होगा? पहले तो ज्योति जी का पहला ही स्पीच जो होगा वो महिला आरक्षण के बारे में होगा और स्पेशल सेशन में होगा। एंड सेकंड कि महाराष्ट्र के ऊपर इसका क्या असर होगा, जो सिटी है वो किस तरह से बढ़ाएगी, ये थोड़ा सा। देखिए, मैं मानता हूँ कि जो स्पेशल सेशन केंद्र सरकार ने 16 अप्रैल से लेकर 18 अप्रैल तक बुलाया, ये एक ऐतिहासिक सेशन होगा हमारे देश के इतिहास में। और इस सेशन के माध्यम से देश के सभी विधानसभाओं में और हमारे लोकसभा में 33% यानी कि 1/3 सीटें महिलाओं के लिए आरक्षित की जाएगी। लेकिन मैं इस बात पर शिंदे साहब को इसलिए धन्यवाद देना चाहता हूं कि हमारे राज्यसभा में शिंदे साहब ने ऑलरेडी 50% का रिजर्वेशन महिलाओं के लिए रखा है ज्योति वाघमारे जी को संसद भेजने के बाद। और मैं मानता हूं कि ज्योति जी के लिए एक बहुत ऐतिहासिक अवसर होगा कि उनका पहला भाषण, जो हम कहते हैं कि मेडन स्पीच, उनकी मेडन स्पीच महिला आरक्षण विधेयक पर होगी। कांग्रेस अभी भी अपोज कर रही है कि जो सेशन लेने के लिए जो 3 दिन का सेशन है बाद में लिया जाए, ऐसा उनका कहना है। देखिए, इस पर आज ही कुछ समय पहले हमारे उपराष्ट्रपति जी के सभी शपथ कार्यक्रम समाप्त होने के बाद हमारे उपराष्ट्रपति जी के साथ सभी फ्लोर लीडर्स की बैठक हुई थी। मैं एक बात कह सकता हूं कि सभी राज्य के नेता और सभी पार्टी के नेता इस बिल को सपोर्ट करेंगे। मैं नहीं मानता हूं कि इसमें देश में एक भी पार्टी होगी जो महिला आरक्षण के विरुद्ध वोट करेगी। थैंक यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।